केला रे मोहन तुले? हा बोला मॅडम, काय म्हणता? कशी काय केली आठवण? कोणाचा फोन होय रे? अरे चल ना, पहिले कपडे नाही घेत का राजा? काय आता तुम्हाला तर आठवण येत नाही माझी, तर मीच कॉल केला तुम्हाला. कुठे आहे तुम्ही? कपडे घ्यायला आलो होतो. हा कपडे घेतो मग फोन करतो तुले. कुठले लग्नासाठी घेताय का? हा लग्नासाठी, नाही तर आता कायच्यासाठी घ्या. मला कॉल कर जा आतमध्ये गेल्यावर, माझ्या पसंतीचे घे जा. हा ठीक आहे. अंदर जाऊ दे बा, कपडे घेऊ दे पहिले, मग करतो तुले फोन. वहिनीचा वय वाटते. हा आलं लक्षात. वहिनीचा फोन आलता काय? तुम्हाला कसं माहित पडते रे कोणाचा फोन आला काय आला? चेहराच सांगते ना, चेहरा ओळखणारा माणूस पाहिजे ना. चला अंदर चल ना, कपडे घ्यायले. घेत नाही काय? इथं तर काय सगळे लेडीजचेच कपडे दिसू राहिले रे मोने. हाय वाटते ना बे, माणसाचे हाय वाटते नाही का लिहून इथं? शेरवानी सलवार सूट, चला अंदर चला, माहित पडते हाय का नाही येतं. वेलकम सर. काय हवं होतं तुम्हाला? होय रे मोहन, सोमर होय ना. कसे कपडे पाहिजे, काय पाहिजे, सगळं सांग द्यायले. लग्नासाठी कपडे दाखवा बा. हे बघा ना सर, इथे लागलेलेच आहे, तुम्हाला जे पसंत येते ते करा. हा हे बघून घ्या सर कसे आहेत. अरे मोहन दा, वहिनीले फोन कर. हा वहिनीच्या पसंतीच्या घेणार राजा. मग कायले पाहिजे किलबिल. अरे हा रे यार, बरोबर बोलला. थांब व्हिडिओ कॉल कर म्हणे मला. थांब करतो व्हिडिओ कॉल. बोला ना, पोचले का अंदर? हा हे सांग याच्यातले कोणते पसंत आहेत. ते 3ऱ्या नंबरचं शर्ट आहे ना ते घ्या, आणि 5व्या नंबरचं ते घेऊन घ्या. बापरे, पसंत गिसन चांगली आहे रे पोरीची. हा चांगले मस्त कपडे घेतले, 1 नंबर. चल घे पटकन, पॅक करून द्या भाई होते. घरी पोचल्यावर मला कॉल कर जा. हा करतो, ठेव आता फोन ठेव पहिले. हा किती झाले पैसे? फोन पे करू आलो. किती झाले सांगा? 5299 रुपये. हा आले म्हटलं पैसे, पाहून घ्या. ओके सर, द्या कपड्याची थैली द्या इकडे. मोन्या, कपडे मागणे झाले का रे? कायले म्हणते का एवढ्या रुपयाचे कपडे? अरे म्हणून तर मी जास्त कपडे नाही घेतले. चला बाहेर चला. माग म्हणजे तात्या, लग्नाचे कपडे होय, माग होते जे. मग तुम्ही घेऊन आले कपडे का बस चालता? नाही बा, आमच्या पाशी आहे कपडे, आम्ही नाही घेत. बस काय खर्चच लावत बसता काय? तू घेऊन देत असेल तर घेतो. चला लवकर, घर जवळ करायला लागते आपल्याला. हे तर मावर डांबर टाकायला पाहिजे. चला होता ते पटकन. तुम्ही रिसेप्शनला काय घालणार आहे? रिसेप्शनला हेच घालायला लागेल ना आपलं कोट आणि त्यासाठी ते आणलं बा. काय म्हणते त्याला तर? मला लाचा हवा. लाचा आणला ना? हा ते आणलं ना बाबा, लाचा आणला त्यासाठी. का हो तात्या, मोहन तर पुरा पागल सारखाच झाला. म्हटलं लहान बोलते राजू सकाळपासून संध्याकाळपर्यंत. एवढं थोडी असते काही. हा काय वाटते तुम्हाला? पागल झाला ना तो आता पुरा. लग्न होईपर्यंत तसंच आहे कोणाचं. आता आमच्या वेळेस नव्हतं असं. आमच्या वेळेस होतच नाही असं मोबाईल गिबाईलचं प्रकरण. बस लग्न झाल्यावरच होतं जे काही आहे ते. अरे तात्या, आपला काळ वेगळा होता, हा काळ वेगळा आहे. काळानुसार चाला लागते. माहित नाही का तुम्हाला कसं काय माहित? आता हे काय मोबाईलची चार्जिंग खतम होईपर्यंत तो बोलणं काही सोडत नाही. उद्या त्याची नवरदेव राशी आहे आणि तो तिकडे बोलूनच राहिला. काय बोलू राहिला काय माहित आता. अरे ओ मोन्या, अरे बस कर ना. किती बोलशील राजा, बस कर ना आता. बस शाहरुख घ्या, 2 मिनिटं बोलतो आता आणि ठेवून देतो मोबाईल. 2 मिनिटं नाही, अधिक बोला माझ्यासोबत. हा आता मला बोलायला तर वेळ भेटला, आता बोला. अरे तसंच म्हण लागते यायले. 2 मिनिटं करू पाय बरं. आता किती वेळ बोलूनच तर राहिलो. हा तर मग आता काय आहे, उद्या आपलं तर हे बी आहे नवरदेव राशी माली. मला व्हिडिओ कॉल कर जा, मला दाखव जा कशी नवरदेव राशी निघाली तर तुमची, कोण कोण नाचते तर. अरे त्याच्यापेक्षा व्हिडिओ शूटिंगच काढा ना. तर मग सगळ्याच्या समोर मस्त पाहिजे, सगळे जण पाहून आपण व्हिडिओ शूटिंग. नाही, मला बघायचं आहे म्हणजे बघायचं आहे तुमची नवरदेव राशी. चला तात्या, मग आता उद्याची हळद आली, नवरदेव राशी आली, पाहुणे आहे ना आता घरी. हा पाहुणे तर येणार. मामाची तर आता त्याच्या तब्येतच खराब आहे. आता मलेच मामा बना लागते, मलेच आहे बाबाही बना लागते. काय समजत नाही बाबा. टिक्सा पापड आणि जेवणारी पाठी तुम्हालाच न्याय लागेल मग आश्रमातावर. हा मलेच नाही लागत. नाही तर मग कोण आहे आता? त्याचे मामा तर पुरे कामातूनच गेले. हे पा, त्या दिवशी साखरपुड्याला आले, अधिक भरती झाले. आता हाय दवाखाना मागं तर काय करावं त्याले? नाही आपल्यालाच करावं लागेल आता हातभार. तुम्ही सगळे राहायचा बा सोबत. आणि खास करून अरविंदराव, तुम्ही राहायचा. तुमचं लय महत्वाचं काम आहे. तुम्हाला सगळंच माहित आहे काय कसं करावं लागते, पूजा वगैरे. आणि त्याला पहिले सांगा आता मोहनेले. हा सगळ्यात पहिले आता एक काम करतो म्हणा, का सगळ्याच्या इथं मांडवाचं सांगतो म्हणा. नाही तर बस पूर्ण वांदा करून टाकन. मांडव टाकायला देणार नाही लोक. सांगा त्या दिवाण्याले. पा कसा बुरवाला तो ऐकून नाही राहिला, कानावर नाही हिराला गोष्ट. अबे इकडे ये ना, इकडे ना लेका मोहने, कामाच्या गोष्टी आहे ना. हा उद्या लेका नवरदेव राशी आहे, त्याही हळद आहे, हा मांडव टाकणं आहे. काही म्हटलं ह्या महत्वाच्या गोष्टी करणं नाही आहे का तुले? बस 2 मिनिटं बोलतो शाहरुख घ्या, 2 मिनिटं बोलते फक्त. बस मग येतो ना मी मीटिंग मध्ये. पाहता त्या पाहून घ्या आता. तुमच्या देखताचीच गोष्ट आहे ना. त्याचे 2 मिनिटं काही सरूनच नाही राहिले. 2 मिनिटं त्याचे काय 2 घंटे आहे का काय माहित, का 2 दिवस आहेत. अरे बोलू दे ना, नवीन काम आहे, बोलू दे. मग घरी आणलं का बोर होऊन जाते ते. आता बोलू दे जरा. ऑनलाईन आहे ना त्याचं वाला काम, करू दे. आणि हळदीमध्ये तुम्ही कुठले कपडे घालणार? हळदीमध्ये कोणते कपडे घाला? हा भरतेच तसंही आपली बनेल आहे, चड्डी आहे, जिंदाबाद आहे, बस तेच घाला. बसता का दादा वेळा इथं कपडे धुवत बसता काय? तेच काम करणार आहे काय? आणि सत्यनारायणला कुठले कपडे आणले आपल्यासाठी? आहे कपडे, तू टेन्शन नको घेऊ. कपडे लागन तेवढे आहे. हा काय टेन्शन नको घेऊ तू. का होता त्या पत्रिका छापल्या ना?
पत्रिका वाटल्या बी सगळ्याला तरी राजा त्या घरी दिली ना, वाचली नाही का त्या 15 रुपयाची एक पत्रिका पडली ना ते. पहा लागन बरं कशी आहे तर 15 रुपयाची एक पत्रिका. अरे बापरे, थंडी हो का काय हो रे बापा, भल्लीच थंडी लागू राहिली रे सोनिया. हाव ना राजा, भल्लीच थंडी पडू राहिली, पूर्ण इकडेच पडू राहिली. काय माहिती मायाबीन तिकडे पडायला पाहिजे ना थोडीफार, काश्मीरच्या इकडे, आपल्या इकडेच येऊ राहिली का काय माहिती तिकडे. कुठं आहे बे नाटकं करू राहिले फालतूचे, एवढी थंडी तरी आहे काय. तो मोहन पाय बरं बनेलीवरच आहे राजा, त्याला नाही लागू राहील थंडी. मोहन दाली कायची थंडी लागन, त्यानं लावला ना गरमीचा जुगाड, आता त्याला थंडी लागन काय. काही राजे हो तात्या. बंद करा रे शायने हो, सगळंच ऐकू येऊ राहिलं मले. हा चुपचाप राहा, जास्ती शिल्लकचे बुरवायले काय. हा शिल्लकचे बुरवायले काय, पाठ खाजवू राहिली का तुमची. आराम म्हणा बरं रे चेत्या, सगळंच ऐकू चाललं बरं. हा लक्षात रा, एक कान तिकडे एक कान इकडे राहत त्याचा. अरे सोन्या, आपल्याला म्हटलं इथंच एवढी थंडी लागू राहिली आणि तिकडे काश्मीरवर रे, काश्मीरवर म्हटलं ते आपल्या आर्मीवाले आहे राजा, त्याला किती थंडी लागू राहिली असं. हे खरी गोष्ट बोलला म्हणजे त्या तू. आपल्याला इथं सगळ्या सोयी असून मस्त झोपून राहिलो, गादी वाकाया सगळं काही, तिकडे आर्मीवाले बिचारे हा थंडी दाखवू दे, हे होऊ दे ते होऊ दे. आणि काय कोणत्या जनतेसाठी, हरामखोर जनतेसाठी नाही, हरामखोर जनतेसाठी म्हटलं तिकडे आर्मीवाले बंदूक गोया घेऊन उभे आहे. सांगा बॉर्डरवर तिकडे कोणी एखाद्यानं बंदूकची गोळी मारली, तिकडे थंडीत काय होऊ राहिलं काय नाही, खायला भेटू राहिलं त्याले का नाही, बिचारा आपला परिवार गिरिवार सोडून आहे तिथे तिकडे नाही. काही कामाची गोष्ट नाही रे बाबा, काही कामाची गोष्ट नाही. आर्मीवाले आपल्यासारख्या हरामखोर जनतेसाठी मरू राहिले तिकडे. आपल्यासारखे म्हणजे कसे रे बा सोने तू. हा आपल्यासारखे म्हणजे आपण बी आलो सगळे त्याच्यात. आता मी सगळ्यालेच म्हटलं, कारण सगळ्याच जणांना पाहू राहिलो मी. हा कोणी म्हटलं पुड्या खाऊन रस्त्यावर थुकू राहिलं, कोणी दारूच्या बाटला, हा काय वय, कोणी अश्लील चाळे रस्त्यावरच, काय वय. भारत देश कुठं नेऊन ठेवला लोकांना. हा बाकी इकडे जे आहे जपान चीन मध्ये तेवढी म्हटलं स्वच्छता ठेवते ते. मग एक कागद जरी दिसला ना रस्त्यावर तर उचलून खिशात ठेवते ते, पण इथं तसं काहीच नाही आहे. मग हा राजा, हे बोलू राहिला तू, बरोबर बोलू राहिला. मग बरोबर नाही तर काय. तर मग तुम्ही कुठे काही फेकून राहिले, हे देशाला अस्वच्छता करू राहिले काय वय. अरे आपणच स्वच्छ नाही केलं आपल्या देशाला तर देश कसं स्वच्छ होईल, हे तर करा. काही बी आपलं नाही, हे बरोबर आहे सोने. त्याला खर्रे खाऊ राहिले, कुठे फेकू राहिले, पुड्या कचरा काय विचारतं, पुऱ्या गंदगी करून ठेवलेले का आपल्या भारत देशात लोकांना. आणि भ्रष्ट नेते दोन्ही यांना विल्हेवाटच लावून ठेवली आणि देशाची. अरे किती वेळ झाला रे. हा शाहरुख या किती वेळचा बुरवाला म्हटलं तो मोहनिया. 2 मिनिटं करू 2 मिनिटं करू राजा. पाय ना सही संध्याकाळी उरायला ना आता. चल बरं सोने, असा काय बोलू मोहनदा, चल बरं. म्हणजे कसं भविष्यात आपल्याला कामात पडन ना, कसं काय बोला लागते तर. चल बरं ऐकू थोडंसं. अरे जाणार रे तिकडे, जाणार तिकडे, काय तोंड करणार इकडे. काय तुमचं आलं दोघांचं बी, काय आले. अरे ऐकू दे ना रे बा आम्हाला बी मोहनदा, काय बोलू तू वहिनी सोबत, तर आम्हाला ऐकू दे ना जरा. कसं आहे आम्हाला भविष्याच्या कामात पडन काही ना काही. जा उठा लवकर इथून, उठा. डोकं नका खराब करू, जा लवकर. घे ना चुपचाप बोल ना. वहिनीचे आई बाबा आल्यावर काय करशील मग. घे थोडंसं ऐकू दे आम्हाला काय बोलू तू, आमच्या तर लक्षात राहिलं पाहिजे. कोणाशी बोलत आहे तुम्ही, माझ्याशी बोल ना. तिकडे कोणाशी बोलत आहे. हा बोल बोल, काय म्हणून राहिली होती, बोल ना. तुमचं आवडतं गाणं कोणतं आहे. माझं आवडतं गाणं बाहो मी बॉटल. अरे मोहनदा, लग्न जुळाच्या अगोदरच थोडासा विचार आहे का त्याला. हे गाणं काय सांगू राहिला तू, भाऊ मी बॉटल हे ते नको सांगू. दुसरं कोणतंही सांग. हा ते काय समजन का दारू पिणारच आहे तू. अरे हाव राजा सोन्या, बरं दिमाग दिलेले का त्या. अरे नाही नाही, बाहो मी बॉटल नहीं है, मुझको राणा जी माफ करना, गलती से मारे से हो गई. हे वाला गाणं आहे माझं आवडतं. हो का. हा आपलं ते आवडतं गाणं आहे. तुझं कोणतं आहे. माझं हृदय वसंत फुलताना प्रेमात रंग यावे, हे गाणं माझं आवडतं आहे. बापरे, मस्त गाणं आवडते हो तुला तर. चांगला आहे चांगला आहे, चाल द्या. अजी वहिनी, मी बोलू राहिलो तुमचा भासरा. सोने मी का म्हणू राहिलो, तुम्हाला भाजी कोणती आवडते जी. मला कोणती पण भाजी आवडते, माझं असं काही नाही. पण मोहनदाचं पाहिजे बा, मोहनदाले मटन लय आवडते. हा मटनचं तुम्ही चांगली 4-5 डाव प्रॅक्टिस करून घ्या. चांगले 101 वेगळे वेगळे प्रकारचे मटन बनवलं पाहिजे. हा मोहनदाले मटन लय आवडते. हो का, तुम्हाला मटन खूप आवडते का. हा बरोबर सांगितलं सोन्यानं. हे मटन आवडते आपल्याला. जरासं म्हटलं तू प्रॅक्टिस करून ठेवतो मटणाच्या भाजीची. अरे येते मला मटन बनवता, असं काही नाही आहे. मला मांडे पण जमते, पुरणाची पोळी, स्वयंपाक सगळंच जमते. तुम्ही पोहे खाल्ले, किती स्वादिष्ट होते माझे पोहे. आपण शेंगदाणे ज्यानं आपल्याला त्याची चव नाही माहित पडली. शेंगदाणे थोडे जास्त असते, थोडी चव माहित पडली असती. आता यानंतर करसान वहिनी तर किलोभर शेंगदाणे टाकून द्या. हा अर्धा पाव पोहेत नी आणि देता त्या मोहनदाले खाऊ घालता. चला वा बरं शायनी हो, इकडे वा लवकर वा इकडे. फालतूच्या कामानी पाहिजे इथं. ऐकू दे ना थोड्याशा गोष्टी, आम्हाला माहित पडते काय बोलते तर. हा आम्हाला बी बोला लागत नाही काय. आमचं जुळण पुढं चालून तर लग्न भविष्यात आम्ही बोलू असं म्हणून आता प्रॅक्टिस करून घेतो थोडीशी. तुम्ही येणार इकडे, तुम्ही काय ऐकू राहिले त्याच्या गोष्टी, त्याला करू द्या ना गोष्टी. अरे यारे इकडे तुमच्यासोबत बी काम आहे मला, इकडे या जराशे. अरे जाणार रे तू बी जा तिकडे. काय तोंड कर, इकडे काय करू राहिला. झालं का म्हटलं. हा मोहनदा झालं काय, आता अटपलं का एवढ्यानं. आता काम नाही पडन का लग्नात नी. बरं ठीक आहे ना. मग म्हणजो नवरीचे पाय धुई, हे कर ते कर, मग सांगतो तुले.
बोला बाबा, कोणतं काम पडलं आमच्यासोबत? आमच्याशिवाय काम नाही भागत तुमचं कोणतंच. काम असं आहे का कसं आहे, तुम्हाला ते कामं जमते ना, म्हणून तुमच्या फील्डचं तुम्हाला काम द्या लागेल ना. तुम्हाला जे जमते ते तुमच्यासाठी काम असं आहे का, गोकुळचे जे झाड आहे त्याचेवाले तुम्ही फांद्या तोडून घेऊन या. उद्या मंडप टाकणं आहे मोहनच्या घरासमोर. तर मग आम्हाला कोण सांगू राहिले? ते दुसऱ्याला सांग ना. हा, या सल्ल्या काका शाहरुख काकाला सांगा. आम्हाला काय सांगू राहिले? ते चिकट चिकट राहते बाबा, हात चिपकते ते ना. आम्हाला का सांगू दे असे कामं? अरे फुकटात थोडी म्हणून राहिलो, 100 रुपये देतो ना, 50-50 रुपये वाटून घे जा. बरं ठीक आहे, मग उद्या किती वाजता आणणार सांगा. उद्या आणा तरी तुम्ही सकाळी 6 वाजता पेंड आणून टाकून द्या. आता तुमच्याच वावरात आहे का ते झाड? मा वावरात कायले रे, रस्ते नसतं लागन तेवढे झाड आहे. घेऊन ये ना कुठचं बी काढून, थोडंसं पाहिजे आपल्याला. ठीक आहे ना, होऊन जाईन काम. ऍडव्हान्स पाहिजे पण 50 रुपये. आता कसं आहे, थोडं 50 रुपये खर्चाला दिले का, कसं गुपचूप पाणी खाऊन घेतो आम्ही आता. नाही नाही कर सोने? हा बरोबर बोलला. त्या तोंडातला शब्द हिसकला माया. सगळेच भेटन तुम्हाला पैसे. पहिले उद्या सकाळी हे अर्जंट मध्ये काम कर जा. लग्नात तुम्ही घोडा सांगितला की गाडी सांगितली? मग घोडी सांगितली ना. हा, आपलं कामच बेकार आहे. नाही आपल्याला घोडीवरच बसायचं. आपण ते गाडी गिडीत आपलं नाही जमत ताल तंबुरा. एकच डाव तर लग्न आहे ते बुवा, त्याच्यावर घोड्यावर नाही बसाव काय? आणि लग्नात काय सांगितलं? डीजे सांगितले की बँजो पार्टी? लग्नात तर 3 आयटम आहे, दिंडी आहे, डीजे आहे, बँड पार्टी आहे. अरे असं काय साधारण माणसाचं लग्न होय ते? मोहन म्हणते ना. अरे पागल झाला का रे मोहन? किती वेळचा बोलू राहिला राजा? 2 मिनिटं म्हणू. हा, काही समजून नाही राहिला राजा. काय काय बोलून करायला सोने तू? अरे काय बोलू राहिला? गाणं कोणतं आवडते, आणि जेवण काय करतं, आणि कधी झोपा लागते, आणि कधी उठा लागते, आणि आंघोळीला साबण कोणती, हेच तर बोलणं चालू आहे त्याचं. काय नवीन बोलू राहिला तू? मला वाटलं का काही कामाचंच बोलू आला का तो? अरे इकडे येणार आहे बाबा, इकडे ये म्हटलं सारख्यानं. इकडे ये पहिले. अरे अरे मोहन इकडे ये. त्याच कामाच्या गोष्टी चालू आहे, आमच्या कामाच्या नाही आहे. ये लवकर इकडे. उद्याची सोय नाही लावणार आहे काय? सांगणं करायला जाणं आहे, हे करणं आहे, ते करणं आहे का? म्हणजे का आमच्या भरोशावर करू लागला? इकडे लवकर. चल लावतो तुला नंतर फोन. तात्या खवलला उद्यासाठी बंदोबस्त करणार. उद्या नवरदेव राशी आहे, परवा लग्न आहे आपलं. ठीक आहे, लावतो तुला फोन. ओके बाय. अहो हा ठीक आहे, ठेव. हा बोला, काय म्हणून राहिले होते तात्या? बाबू, सगळ्याच्या घरी सांगा लागते. ठीक आहे, तर एक काम कर, आता मोठ्या हातानं तूच चालला जा सांगाले. अरे नाही ना तात्या, माय गायला जमते. एक काम कर ना, हा, शाहरुख गेले आणि आपलं शांता काकुले दोघाले पाठवून द्या. हा, आणि तू तिकडे मोबाईलवर गोष्टी कर. हा, आम्हाला पागल समजू राहिला का तू? फालतूचे नाटकं नको करत जाऊ ना. एवढं बोला लागते काय? परवा दिवशी लग्न आहे ना. अरे आता फोन येते तर मी काय करू? तिकडून बोलाच लागेल ना. नवीन काम आहे ना. बरं ठीक आहे, पाठवतो मी त्याले. तुम्ही दोघं रे सोन्यांचे त्या, हा, उद्या सकाळी म्हटलं फिल्डिंग राहून ठेवी जा. हा, ते गोकरूचे झाडं घेऊन येतात थोडेसे. अरे झाडं कायले पाहिजे? फांद्याच पाहिजे म्हणे तुम्ही. आता नवीन लावून राहिले का इथं? हा, मग तोंडातून झाडं निघाले, फांद्या घेऊन येजा. आणि काय हो तात्या, म्हटलं त्या कटलेवाल्याला पैसे नाही द्या लागन काय? 50 रुपये घेते तो कटल्याचे. त्याचे 50 तुम्हीच दे जा, आम्ही नाही देणार आमच्या याच्यातून. ते देत बसते मोहन 50 रुपये. बाबू 100 रुपये मा खिशातले दिले, म्हटलं 50 तू देजो आता. 100 रुपये कायचे दिले तुम्ही आता या दोघाईले? अरे कोणी आणून नाही देत रे बाबा या दोघाले. कसं तरी मी आता म्हटलं पहिले तर म्हणे नाही म्हणे, म्हटलं 100 देतो तर ठीक आहे म्हणे. मग अरे 100 रुपये कायले द्यायचे होते? हा, या सल्ल्याला पाठवून देत होतो ना आणाले. एक काम कर ना मोहनिया, तूच चालला जाय ना आणाले. आम्हाला सांगू राहिला राजा. अरे आमचं वय आहे का ते आणाचं? काही इले का? 100 रुपये घेतले आहे तात्या, पहिले सांगू राहिलो. वापस भेटत नाही, तुम्ही पाठवा का नका पाठवू. आणि 50 कटल्याचे लागन तरच जातो, नाहीतर राहिलं मग. ठीक आहे, देऊन देतो 50 रुपये कटल्याचे. सकाळी जाणून टाक जाते. अरे होऊन जाईन काम, काही लोड नका घेऊ. चला मग घराकडे चला. हा, उद्या म्हटलं एवढं काम करून टाक जा. उद्या सकाळी आपल्याला सगळं मंडप वगैरे टाकून देवकुंडी नेणं आहे. हा, टिक्सा पापड सगळं तयार करायला लावतो आता मी घरी. ठीक आहे मोहन्या, शांताले सगळं तयार करायला लावतो. तू टेन्शन न घेऊ कोणत्या गोष्टीचं. आणि तू उद्या तयार राहायचो हळदीसाठी. ठीक आहे, सगळेजण मग आपापल्या कामाकामी लागून जातात. आणि त्या दुधे काकाला मी फोन करून देतो, अरुण काकाले. ते मंडप गिंडप सगळं ओके करून, ओके मध्ये काम झालं पाहिजे आपलं. तात्या आचार्यने सांगितलं का आपण ना? आलता मला फोन, सकाळीच त्या घरी हाजीर आहे तो स्वयंपाक करायला. चला मग ठीक आहे.